सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे। फडणवीस आणि शिंदे या बैठकीसाठी आता दाखल झालेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय, चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील सुरू होणार आहे। दृश्य आपण पाहतोय, सर्व नेते मंडळी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत आणि हा चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे। या संदर्भात अधिकचा अपडेट जाणून घ्या प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आता चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट्स आहेत? उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्याच्याच पूर्वसंध्येला सरकारचा हा चहापानाचा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला सर्वच सरकारमधले जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री असतील, हे सर्व जे आहेत ते या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत आणि आता चहापानाच्या कार्यक्रमाला जे आहे ती सुरुवात झालेली आपण दृश्यांमध्ये बघतोय। मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस असतील, चित्रा वाघ असतील, मंत्री पंकजा मुंडे असतील, मंत्री नितेश राणे असतील, हे सर्व जे आहेत ते आता या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत आणि या चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर उद्या अर्थसंकल्प अधिवेशन जे आहे ते सुरू होणार आहे। आपण बघतोय की अजितदादांच्या निधनानंतर हे अर्थसंकल्प अधिवेशन आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहे तो अर्थसंकल्प, राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो मांडणार आहे। तत्पूर्वी त्याच्या पूर्वसंध्येला आज हे चहापानाचा कार्यक्रम जो आहे तो आपण या ठिकाणी बघतोय। मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावरती विरोधकांनी जो आहे तो बहिष्कार टाकलेला आहे आणि आता या चहापानाच्या कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। नंतर यानंतर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सरकारकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मात्र विरोधकांनी या कार्यक्रमाला बहिष्कार घातलेला आहे। तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी पहिल्यांदाच सादर करणार आहेत।